पुढची बातमी आहे भंडाऱ्यामधली, पण या बातमीचे पडसाद सबंध राज्यभर उमटू शकतात। कारण भाजपचे आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेचा बाप मीच आहे असं एक वक्तव्य केलंय। त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये आता वाकयुद्ध रंगण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। परिणय फुके यांनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा शिवसेनेकडून केली जाते। तुमच्या घरी जर काही चांगलं झालं तर कोणी केलं? पोरगा जसं 10वी मध्ये पास झाला किंवा चांगले मार्क भेटले तर पोराने केलं किंवा आईने केलं। काही चांगलं झालं तर कोणी केलं? तर आईने केलं। आणि काही खराब झालं तर बापाने केलं। त्याविषयी मला हे पक्क माहित झालं की शिवसेनेचाही बाप मीच आहे, कारण खापर माझ्यावरच फोडून राहिले। आणि म्हणून कुठेतरी या सगळ्या आरोपांना कुठेतरी लक्ष न देता आपण आपल्या कामाला ताकदीने सुरू ठेवलं पाहिजे। पोलीस बहुउद्देशीय सभागृहामध्ये भारतीय जनता पक्षाची पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आपल्या विधान परिषद सदस्य परिणय फुके यांनी ते शिवसेनेचा बाप आहेत असा उल्लेख जो केला तो अत्यंत निंदनीय आहे। परिणय फुके यांना आवाहन करतो की त्यांनी 12 तासाच्या आत जाहीरपणे माफी मागावी, अन्यथा आम्ही आपल्या शिवसेना स्टाईलमध्ये त्यांना त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर देऊ। पाहूयात पुढची बातमी। अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये ही मागणी घेऊन आज महाराष्ट्राचं शिष्टमंडळ दिल्लीमधल्या केंद्रीय